नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर आता बघा सकाळचे 10 वाजलेत. आज उठायला खूप जास्त उशीर झाला होता. खूप कंटाळा आला होता. कधीतरी असं खूप दमायला होतं. आई बनून, घराची काळजी घेऊन, एक होममेकर बनून सगळं काही निभावता स्वतःकडे लक्ष देणं विसरूनच जाते. कधीतरी कंटाळा आल्यावरती म्हटलं ठीक आहे, असू दे आज लेट झाला तरी, पण आदूच्या स्कूलच्या जबाबदारीत कॉम्प्रोमाइज नाही करता येत कुठलंच. त्याच्यामुळे त्याला पटकन आवरून उशीर झालेला तरी पण कसं तरी पटापट आवरून त्याला पाठवलं स्कूलला. नाश्ता केला, फौजी पण गेले त्यांच्या ड्युटीला. आणि आता मम्मा गप्पा मारत असली की आमच्या पिलूचे नखरे बघा. मी दोघंचे घरी. हा 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 हा. आज सकाळची देवपूजा आमच्या अशी काहीशी झाली. ही घरातली काही जी कामे असतात जी रोज करावीच लागतात. ते पिल्लूनी मग किती त्रास दिला ना तरी मग करावीच लागतात. मग ते पिल्लूला घेऊन करायची होईना पण ती करावीच लागतात. पण मला हे काम करणं पिल्लूला घेऊन आवडतं, कारण ते त्याला पण थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये त्याला बाप्पाच्या पाया पडून त्याला पण थोडीशी बाप्पाची कृपा होईल किंवा त्याला सवय लागेल म्हणून मी करते. मी आमच्या फिशनी आज एक बेबी दिलं होतं. बेबी फिश हा गप्पी फिश आहे. त्याचं हे छोटंसं बेबी. आदू बघा कशी पोयम म्हणून दाखवतोय. वो खाकी चिट्टी गई हाथ में पकड़े, दादी जी की एक गर्ल, पापा जी का पेशा गो, मम्मी के टीयट्टू गो, हम भी गोल तुम भी गोल, शानी दुनिया गोल मोटो थैंक यू. Mr. Mango, come and just to tango, you are finna fatter me, you are so tasty, sweet and tangy, you are so yummy, yum. Come on, husband, mommy, mom. Come on, husband, mommy, mom. Come on, husband, mommy, mom. Thank you. Mama, पाणी पिऊन येऊ का? फौजींचं बघा कसं ह्या माशांवरती लक्ष ठेवणं चाललेलं आहे. त्यांची पिल्लं झालेली तर ते कधी स्वतःच्या मुलावरती एवढं लक्ष ठेवलं नसेल. आणि आदूची मस्ती, त्याला किती अभ्यास करायला बसवलं ना सिरियसली तरी तो असंच करणार. खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे नव्हतं यायचं पार्कमध्ये. पण ही माझी पिल्लं आहेत ना की त्यांना जायचंच असतं पार्कमध्ये. हा बघा कसा लगेच माझ्याकडे बघत होता टोकू. मी काहीतरी बोलते तर. पार्कमध्ये गेल्यावर एवढी मस्ती करायची असते ना त्याला, खूप आनंद होतो त्याला पार्कमध्ये गेल्यावरती. संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो. थोडं काही सामान घ्यायचं होतं. आता गावी जायचं आहे त्याच्यामुळे थोडीशी शॉपिंग केली आणि घरी आलो. येताना फौजींनी केक घेतला होता. आदूच्या भावाचा बड्डे होता त्याच्यामुळे त्याचं केक कट करायचं चालू होतं. तिकडे पण केक कटिंग झालेलं आणि इकडे पण आदूचं चाललेलं बड्डेसाठी केक कट करायचं. आदूला मात्र त्या केकवरचं कधी ते चॉकलेटचं फ्लॉवर मी खाईल असं झालं होतं. त्याला केक कट करण्यापेक्षा तेच चाललं होतं की मी खाऊ का, मी ते घेऊ का. फौजींनी मला हाताला पकडून दाखवायला आणलं की ते बघ ते फिश कसं बेबी देते म्हणून. केवढं ते त्या माशाचं कौतुक, जसं काय जगात पहिल्यांदा तेच फिश देते एवढं तर त्या माशाचं कौतुक चाललं होतं. असं आमचा आजचा अख्खा दिवस त्या फिशमध्येच गेला आहे. असं काहीसा आजचा दिवस गेला आमचा. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा. अच्छा ठीक आहे, बाय.